Welcome to SST College Arts and Commerce Ulhasnagar. This is SST Udipedia. Today's topic from TYBA semester 6, which is Foreign Policy of India. ज्याला मराठीमध्ये आपण भारतीय विदेश नीती असं आपण म्हणू शकतो. हा टॉपिक विद्यार्थ्यांना फक्त तुमच्या एक्झामसाठी नाही तर तुमच्या फर्दर स्टडीजसाठी लाईक MPSC, UPSC, बँकिंग एक्झाम किंवा एनी फर्दर एक्झामिनेशन ज्याला आपण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम म्हणतो किंवा स्टाफ सिलेक्शन एक्झाम म्हणतो, या सर्व एक्झामसाठी हा जो पॉइंट आहे किंवा हा जी मेथड आहे फार महत्त्वाची आहे. फॉरेन पॉलिसीचा अभ्यास साधारणतः जर आपण बघितला, जर इतिहास बघितला आपण तर नेहरू कालखंडापासून दिसतो. कारण भारताचं स्वातंत्र्य जेव्हा जो काळ होता 1947 पासून, त्या काळापासूनच पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारताची परकीय नीती सांभाळली होती. ते भारताचे पहिले पंतप्रधान, याचबरोबर ते भारताचे पहिले विदेश नीतिकार किंवा परराष्ट्र मंत्री पण होते. आणि त्यामुळे आपण बघतो की एक अलाइन आणि एक सिस्टमॅटिक असं नेतृत्व आपल्या फॉरेन पॉलिसीला लाभलेलं आहे. नेहरू जेव्हा परराष्ट्र मंत्री झाले तेव्हा साधारणतः बऱ्याचशा घटना या आंतरराष्ट्रीय पटलावरती घडत होत्या. शीत युद्धाचा मोठा काळ होता. संपूर्ण जग जे आहे ते रशिया आणि अमेरिका या कॅपिटलिस्ट आणि कम्युनिस्ट, म्हणजे ज्याला मराठीमध्ये आपण भांडवलवादी आणि साम्यवादी अशा दोन ब्लॉक्समध्ये वाटलेलं होतं, अडकलेलं होतं. परंतु नेहरू यांनी आपली अलिप्ततावादाची, ज्याला आपण नॉन अलाइजमेंट मूवमेंट असं म्हणतो, ही पॉलिसी आणली. आणि जवळजवळ त्यावेळी 83 असे राष्ट्र होते की जे नेहरूंच्या नेतृत्वाखाली आले आणि त्यांनी नॉन अलाइजमेंट मूवमेंट सुरू केली. तेव्हापासून साधारणतः भारताने 1950 पासूनच भारताने आंतरराष्ट्रीय पटलावरती किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरती आपला ठसा जो आहे तो उमटवण्यास सुरू केलं होतं. जर आपण बघितलं की इंडियाज फर्स्ट पॉलिसी की 75 इयर्स ऑफ इंडिपेंडन्स, हे जर आपण याचा पडताळा केला की आज 75 वर्ष साधारणतः भारताला पूर्ण झालेली आहेत. परंतु भारताने अत्यंत ऑप्टिमिस्टिक लेवलला किंवा अत्यंत काळजीपूर्वक या परराष्ट्र धोरणाचा विचार केलेला आहे. इंडियाज फर्स्ट साधारणतः ही आपली पॉलिसी आहे की भारत प्रथम किंवा राष्ट्र प्रथम, ह्या पॉलिसीने सध्या भारत हे आपलं परराष्ट्र धोरण किंवा विदेश नीती याला आकार देत आहे. कुठलीही आर्थिक समस्या असेल, राजकीय समस्या असेल किंवा कुठलीही इलेक्शन समस्या असेल तर सगळ्यात पहिले राष्ट्राचं कल्याण आणि मग साधारणतः इतर कल्याण, अशी एक राष्ट्राची, एक भारताची एक स्ट्रॅटेजी आपल्याला या काळामध्ये दिसते. त्यामुळे नेशन फर्स्ट किंवा इंडियाज फर्स्ट ह्या पॉलिसीला साधारणतः आपल्याला या अँगलने अभ्यासावं लागेल. आपण जर साधारणतः उद्देश बघितले की राष्ट्रीय धोरणांची किंवा भारतीय परराष्ट्र धोरणांची विदेश नीतीची काय काय उद्दिष्टे आहेत, तर सगळ्यात पहिले राष्ट्रप्रथम इंडियाज फर्स्ट पॉलिसी जी आहे, जी आपण डिस्कस केलेली आहे की कुठल्याही क्षेत्रामध्ये विकास करायचा असेल तर तो विकास हा राष्ट्राच्या प्रगतीमध्ये किती साधारणतः भागीदारी करेल किंवा किती कॉन्ट्रीब्युशन करेल, साधारणतः ह्याचा पडताळा होतो. आणि त्यामुळे तुम्ही जर बघाल की सध्या 2000 नंतर जी आपली आधुनिक फॉरेन पॉलिसी आहे ही साधारणतः कल्याणकारी योजनांच्या किंवा कल्याणकारी राष्ट्राच्या बरोबर जाणारी आहे. नेबर फर्स्ट पॉलिसी, नेबरहूड पॉलिसी भारताने 2014 नंतर एक आखलेली आहे, ज्याच्यामधून भारत नेपाळ किंवा भारत पाकिस्तान, भारत बांगलादेश, भारत श्रीलंका, भारत अफगाणिस्तान, भारत मालदीव्स किंवा भारत पाकिस्तान या सगळ्या राष्ट्रांच्या संबंधांमध्ये फार कमालीचा आणि आग्रही असा बदल झालेला आहे. त्यामुळे नेबरहूड फर्स्ट पॉलिसी साधारणतः भारताने आता अंगीकारलेली आहे. आणि त्याच्यामुळेच भारत चीनचा जो व्यापार आहे किंवा भारत पाकिस्तानचा जो व्यापार आहे हा दिवसेंदिवस साधारणतः वाढत आहे. सोशल पॉलिसी, भारताने साधारणतः समाज कल्याणाची भूमिका घेतलेली आहे. जेव्हा जेव्हा भारत एखादी गोष्ट करतो किंवा जेव्हा जेव्हा भारत एखादी नवीन पॉलिसी आणतो तेव्हा सामाजिक कल्याण हवं किंवा समाजातील प्रत्येक घटकाला साधारणतः समान न्याय मिळावा, ही एक पॉलिसी भारताने अंगीकारलेली आहे. आणि आणखीन एक ध्येय महत्त्वाचं भारतीय फॉरेन पॉलिसी ते म्हणजे पॉलिटिकल पॉलिसी, की भारताचं जे काही पॉलिटी आहे, राजकारण आहे, मग नेहरूवियन एरामध्ये असेल, इंदिरा गांधी एरामध्ये असेल, वल्लभभाई पटेल एरामध्ये असेल किंवा आता आपण राजीव गांधी बघितलं, पी नरसिंहराव बघितलं, अटल बिहारी वाजपेयी बघितलं, नेहरू साधारणतः मनमोहन सिंग बघितलं किंवा मग आता नरेंद्र मोदी यांचं पॉलिटिक्स बघितलं, तर सगळ्या पॉलिटिक्सने भारतीय परकीय धोरणाला, विदेश नीतीला उजागर केलेला आहे. त्यामुळे
नेबरहुड पॉलिसी, शेजार धर्म पॉलिसी, सामाजिक पॉलिसी, राजकीय पॉलिसी किंवा भारत प्रथम पॉलिसी ह्याच साधारणतः आपण बघतो की ह्याच उद्देशांप्रती भारतीय परकीय नीती किंवा विदेश नीती साधारणतः ही एक्झिक्यूट होत असते किंवा तिचं कार्य जे आहे ते होत असतं. पंचशील या धोरणाचा आपण आज अभ्यास करू की जेव्हा भारतीय परराष्ट्र धोरणात आखलं गेलं, नेहरूंचं सगळ्यात जास्त कॉन्ट्रीब्युशन ज्यामध्ये असेल ते म्हणजे भारतीय परकीय धोरणाची पंचशील नीती यावरती होतं. 5 प्रिन्सिपल्स आपण बघू की काय काय प्रिन्सिपल साधारणतः आहेत. इन इंग्लिश, म्युच्युअल रिस्पेक्ट फॉर इच अदर टेरिटोरियल इंटिग्रिटी अँड सॉवरेंटी. सेकंड वन इज म्युच्युअल नॉन ॲग्रेशन. थर्ड इज म्युच्युअल नॉन इंटरफेरन्स. फोर्थ इज इक्वेलिटी अँड म्युच्युअल बेनिफिट अँड फिफ्थ इज पीसफुल कोएक्झिस्टन्स. ज्याला आपण मराठीमध्ये समजा जर बघितलं तर एकमेकांचा रिस्पेक्ट करणे किंवा एकमेकांबद्दलचं सहकार्य करणे, एकमेकांबद्दल विश्वास ठेवणे, एकमेकांबद्दलचा आदर ठेवणे ही भारताची पहिली साधारणतः पॉलिसी आहे. आपण बघतो की इंडिया बांगलादेश हा गंगा नदीच्या पात्रावरूनचा वाद असेल किंवा मग वाघा बॉर्डर असेल किंवा मग कारगिल बॉर्डर असेल, हिमालयाचा वाद असेल, परंतु भारताने प्रत्येक वाद हा युद्ध करण्याच्या आधी शांततामय मार्गाने सोडवायचा प्रयत्न केलेला आहे. आजही बांगलादेश भारतामध्ये बरेचसे वाद आहेत. साधारणतः फराक्का धरण आहे किंवा मग OC2 रेषा आहे, परंतु भारत आणि बांगलामध्ये आज एकही युद्ध नाही आहे. प्रत्येक समस्या ही भारताने चर्चेतून, वाटाघाटीतून सोडवायचा प्रयत्न आपल्याला केलेला आहे. सेकंड वन इज म्युच्युअल नॉन ॲग्रेशन, की कधीही कोणाच्याही क्षेत्रामध्ये स्वतःहून आक्रमण न करणे किंवा आक्रमक न होणे ही भारताची एक पॉलिसी आहे. चीनची साधारणतः 2 युद्ध सोडली, पाकिस्तान बरोबर झालेली 2 युद्ध सोडली तर बाकी भारताच्या 75 वर्षाच्या स्वातंत्र्यामध्ये भारताला युद्धाचे फार काही उदाहरणं नाही आहेत. आपण जर कंपॅरिझन केलं जर भारताचं पॅलेस्टाईन बरोबर, इस्रायल बरोबर, अमेरिके बरोबर किंवा जपान बरोबर, रशिया बरोबर, सध्याच्या युक्रेन बरोबर, तर साधारणतः ह्या सगळ्या राष्ट्रांना युद्धाची एक मोठी पार्श्वभूमी आहे. परंतु भारताने नॉन ॲग्रेशन किंवा स्वतः आक्रमण करू नये या पॉलिसी तहत किंवा या पॉलिसी खाली भारताने आपल्या युद्धांची संख्या ही अत्यंत मर्यादित ठेवलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर म्युच्युअल नॉन इंटरफेरन्स, कधीही कोणाच्याही कारभारामध्ये हस्तक्षेप न करणे. भारताच्या आजूबाजूला सगळे विकसनशील देश आहेत. सार्क या संघटनेच्या माध्यमातून प्रत्यक्ष भारत हे त्यांच्यावरती साधारणतः लक्ष ठेवू शकते. परंतु आपण बघतो की साधारणतः भारताने कोणाही राष्ट्रावरती किंवा कुठल्याही राष्ट्राच्या अंतर्गत कारभारामध्ये स्वतःहून कधी हस्तक्षेप केलेला नाहीये. एक उदाहरण फक्त आहे, जेव्हा बांगलादेशचं जेव्हा फ्रीडम होते 1972 मध्ये, तेव्हा मात्र भारताने तिकडे मुक्त वाहिनी ही योजना आखून त्यांच्या अंतर्गत कारभारामध्ये हस्तक्षेप केलेला दिसतो. परंतु तो हस्तक्षेप हा स्वतः बांगलादेश नागरिकांना हवा होता. त्यावेळी साधारणतः बांगलादेशचे प्रथम पंतप्रधान, ज्यांना आपण साधारणतः मुराक्का म्हणतो, अब्दुल रहीम त्यांचं नाव होतं, की साधारणतः त्यांचंच ही अशी इच्छा होती की भारताने साधारणतः भारतामध्ये किंवा बांगलादेशमध्ये हस्तक्षेप करावा आणि त्यांना लोकशाहीच्या मार्गावरती घेऊन जावं. चौथं आहे इक्वेलिटी अँड म्युच्युअल बेनिफिट, की भारताने कधीही एकतेचा मार्ग सोडलेला नाहीये. पाकिस्तान असो, चीन असो, ही सगळी आक्रमक देश असू देत किंवा मग श्रीलंका असू दे किंवा बांगलादेश असू दे, नेपाळ असू दे, अफगाणिस्तान असू दे, सगळ्याच राष्ट्रांच्या प्रती एक समानतेची भूमिका भारतीयांची आहे किंवा भारत सरकारची आहे. त्यामुळे एकता, अखंडत्वता, बंधुता ही भारताची कधीही आपल्याला पंचशील धोरणाचे तत्व म्हणता येतील. आणि सगळ्यात शेवटचं पीसफुल कोएक्झिस्टन्स, याचा अर्थ की भारत हा UNOच्या बरोबर जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी नेहमीच सहकार्य करेल. आणि त्यामुळे भारत साधारणतः बघतो आपण, जर नेहरूंपासून ते मोदींपर्यंत बघितलं आपण, तर जागतिक स्वातंत्र्यामध्ये किंवा जागतिक शांततेमध्ये भारताचा फार मोठा वाटा हा आपल्याला येथे दिसून येतो. त्यानंतर मग काय काय समस्या आहेत, भारताची जी काय पॉलिसी आहे त्या पॉलिसीमध्ये आपल्याला काय काय समस्या साधारणतः
आपण पाहू शकतो. त्यामध्ये आपण बघू शकतो की साधारणतः पहिले रशिया युक्रेन जो इश्यू आहे त्या इश्यूवरती भारताने फार मोठं काम केलं पाहिजे. रशिया आणि युक्रेन ह्या साधारणतः इश्यूमुळे भारत रशिया संबंध जे आहेत ते बिघडत आहेत किंवा भारत रशियाची जी काही आयात निर्यात आहे ती कमी कमी होत आहे आणि त्याच्यामुळे आपल्या फॉरेन पॉलिसीमध्ये किंवा भारत रशियाच्या संबंधांमध्ये हेवेदाव येऊ नये किंवा ते संबंध तुटू नये याकरता साधारणतः रशिया युक्रेन इश्यूवरती भारताने लक्ष दिलं पाहिजे. इंटरनल चॅलेंजेस मग धर्मवाद असू दे, जातीयवाद असू दे किंवा मग भ्रष्टाचार असू दे, या सगळ्या थ्रेड्समुळे आपण बघतो की भारताची फॉरेन पॉलिसी जी आहे ती धोक्यात आहे. तर भारतीय गव्हर्नमेंटने सरकारने या सगळ्या इश्यूवरती लक्ष द्यायला हवं आणि आपली फॉरेन पॉलिसी एक्झिक्यूट करायला हवी, तिला सुरक्षित करायला हवं. रिफ्युजी क्रायसिस एक आहे की जो रिफ्युजी क्रायसिस साधारणतः बांगलादेशमधून येतो किंवा जो पाकिस्तानमधून येतो. चकमा रहिवासी यांचा साधारणतः फार मोठा प्रॉब्लेम आहे. आपण जर आपले मुंब्रा, धारावी किंवा आसाम, अरुणाचल हा भाग बघितला तर ह्या भागामध्ये बरेच लोक आपल्याला दिसतात की ज्यांचं सरकार दरबारी काउंट नाहीये, ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही किंवा ज्यांच्याकडे एक ऐवज नाहीये, पण तरीही ते लोक भारताकडे राहतात आणि एक बराच मोठा असा भाग जो आहे तो साधारणतः तिकडे एक्झिक्यूट होतो. त्याच्यामुळे रिफ्युजी क्रायसिस हा भारताला सोडवला पाहिजे आणि तो एक साधारणतः मोठा थ्रेड आपला परकीय धोरणामधला मानला जातो. टेररिझम जो काही सीमापार दहशतवाद आहे जो पाकिस्तानच्याकडून होत असतो किंवा अफगाणिस्तानमधून होत असतो, बरेचशी उदाहरणं आहेत. ताज अटॅक आहे किंवा सिम्मी अटॅक आहे, श्रीलंकेमधला LTTEचा अटॅक आहे ज्याच्यामुळे आपल्याला आपले पंतप्रधान राजीव गांधी गमावावे लागले होते. बरेचसे आपले सैनिक आणि पोलीस रोज साधारणतः मरत असतात आणि त्याच्यामुळे टेररिझम हा कमी करणे, आतंकवाद कमी करणे यावर देखील भारताने खूप तोडगा काढला पाहिजे आणि तो देखील बघतो आपण की फॉरेन पॉलिसीमध्ये एक मोठा विषय म्हणून आता एक समोर येत आहे. फॉरेन पॉलिसी हा विषय जो आहे तो फक्त तुमच्या सेमिस्टर पुरता किंवा तुमच्या फक्त अभ्यासापुरता नाहीये, तर फर्दर स्टडी का जसं म्हटलं MPSC झालं, UPSC झालं किंवा एनी एक्झाम झालं, बँकिंग झालं, या सगळ्यासाठी तुम्हाला अभ्यास करण्यासाठी हा फार उपयुक्त असा हा विषय आहे. इतकं बोलून मी सेशन पूर्ण करतो. होप तुम्हाला हा सेशन जो आहे तुमच्या अभ्यासामध्ये आणि इतर भविष्यामध्ये अत्यंत उपयोगी तुम्हाला होईल. थँक्यू.